ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके सुके सुके। तर भावांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये. तर पाहिजे मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि मराठी सॉन्ग वरती होणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कुणीही विसरायचं नाही मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये प्लस एकदम बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये. ओके, तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण आपण मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेलं आहे, तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून एकदम फ्री म्हणजे मटेरियल आणि प्रेसेट आहे, तर ते डाउनलोड करून घ्या. प्लस आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा, कारण मित्रांनो आपण टेलिग्रामवरती मटेरियल फ्री प्रोव्हाइड करत असतो, प्लस ऍप्लिकेशन्स प्रोव्हाइड करत असतो, एकदम प्रीमियर एपीके प्लस आणखी कॅपकट प्रो सुद्धा प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळे आपल्या टेलिग्राम नक्की जॉईन व्हा. टेलिग्रामची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. बिंदास्त जाऊन जॉईन व्हा, प्लस ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला व्हिडिओ. सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा, व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही. मित्रांनो, जर तुम्ही आजचा व्हिडिओ स्किप केला, थोडा पण स्किप केला, तर तुमचा व्हिडिओ आजचा बरोबर एडिट होणार नाही. त्यामुळे सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा, व्हिडिओला एक लाईक. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे. तर मित्रांनो, व्हिडिओ जबरदस्त झालेला आहे. तर आता कुठला वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुझे कपाल तुझे तुझे कपाली लाटिला. ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का धमाका लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. तर भावांनो, आपण आपल्या फोनच्या मेन स्क्रीनवरती आलेलो आहोत. ओके, तर मित्रांनो, आपला जो आजचा व्हिडिओ आहे तर ते आपल्याला मराठी सॉन्गवरती तर क्रिएट करायचं आहे, प्लस आता कॅपकटवरती क्रिएट करायचं. ओके, याच्या अगोदर आपण अलर्ट पोर्शनवरती वगैरे व्हिडिओ बनवलेले आहेत या सॉन्गवरती, बट आजचा व्हिडिओ आपल्याला कॅपकटवरती क्रिएट करायचा आहे. आता मित्रांनो, जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आता नेमकं आपला टेलिग्राम जॉईन व्हायचा कुठून? मित्रांनो, सिंपल सांगतो, या व्हिडिओ आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. त्याच लिंकवरती क्लिक करून तुम्ही टेलिग्रामवरती जाल. टेलिग्रामवरती गेल्यानंतर खाली जॉईनचं ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला टेलिग्राम जॉईन व्हा. प्लस वरी पिन करून ठेवलेला आपण कॅपकट आहेत, अलर्ट मोशन आहेत, खूप प्रकारचे ॲप्लिकेशन आहेत, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या काय करा, जी पिन आहेत केलेले ॲप्लिकेशन, ती एखादा कॅपकट जी आहे ती डाउनलोड करून घ्या. लेटेस्ट व्हर्जन 17 काहीतरी पॉईंट आहे, तर ते डाउनलोड करून घ्या. ओके, तर ते डाउनलोड करायचं कॅपकट. आणि विशेष कारण म्हणजे कॅपकटला ना VPN कोणत्या प्रकारचं VPN लागत नाही आहे, त्यामुळे तुम्ही बिंदास्त डाउनलोड करून घ्या. मी आता कुठल्याही प्रकारचं VPN यूज करत नाही मित्रांनो, विदाउट VPN कॅपकट आपल्याकडे आहेत. सिंपल ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता ओपन करायचं. ओके, तर बघा आपलं कॅपकट आपलं ओपन होतं, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा. ओके, सगळं सांगणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ, तुम्ही व्हिडिओ सगळ्यांनी संपूर्ण वॉच करायचं आहे. व्हिडिओ कुठल्याही प्रकारचा वाया घालायचा नाही आहे, व्हिडिओ सगळ्यांनी संपूर्ण वॉच करायचं. ओके, अशा प्रकारे काही व्हिडिओचा आपलं इंटरफेस बघायला मिळणार आहे. क्रिएटवरती क्लिक करायचं. क्रिएटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 17 सेकंदाचा हा व्हिडिओ दिला असेल, 17 सेकंदाचा सिंपल या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर अशा प्रकारे काही तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. आता काय करायचं मित्रांनो, हा बीटचा व्हिडिओ, हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल एकदम फ्रीमध्ये, तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्या. व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, खाली थोडं स्क्रॉल करायचं, एक ऑप्शन आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं. ओके, ही बघा एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला बीट्स ॲड करायचे. ओके, काय करायचं, खालचं सॉन्ग आहे, सॉन्गवरती क्लिक करून खाली थोडं स्क्रॉल करायचं, एक ऑप्शन आहे बीट्सचं. या ऑप्शनवरती क्लिक करायच्यानंतर इथे तुम्हाला बीट बघायला भेटणार, जिथं आपलं बीट असं नाव येईल ते आपला बीट असणार आहे. ओके, इथं आहे पहिला बीट, बीटचं ऑप्शनवरती क्लिक करून बीट ॲड करायचं आहे. इथं सेकंड बीट आहे, इथं थर्ड बीट आहे, इथं आहे 4 बीट. ओके, थोडं समोर इथं एक असेल बीट, इथं एक बीट आहे, ही बघा लगेच इथं एक बीट आहे, लगेच इथं एक बीट असेल. ओके, लगेच इथं एक बीट आहे बघा, थोडं समोर इथं एक बीट आहे, लगेच इथं एक बीट आहे, लगेच इथं एक बीट आहे. ओके, थोडं समोर इथं एक बीट आहे, आणि इथे लास्टचं बीट इथं असणार. ओके, तर आपले एवढे बीट आपण ॲड करून घेतलेले आहेत. तर आता काय करायचं, आपल्याला फोटो चेंज करायचे. सिंपल वरच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे, वरच्या व्हिडिओवरती क्लिक केलं, खाली थोडं स्क्रॉल करायचं, एक ऑप्शन आहे रिप्लेसचं. रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटोजवरती यायचं आणि तुमची जी काय फोटो असेल तर ती फोटोज तुम्ही ॲड घ्या. तर मी हा फोटो ॲड करून याला बरोबर इम्प्रेशनमध्ये ॲडजस्ट करून घेतो. तर अशा प्रकारे इतकं झालं. काय करायचं आहे, आता जे आपलं बीटपाशी यायचं आहे, इथून पुढे फोटो स्प्लिट करायचे. बीटपाशी येऊन इथं बीट आहे, बीटपाशी यायचं, फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे.
एवढं छोटंसं काम करायचं आहे, बीट पैसे यायचं आहे आणि आपला जो फोटो आहे तर ती स्प्लिट करून टाकायचा आहे. हे बघा अशा प्रकारे सिम्पली एवढंच काम करायचं मित्रांनो, जास्त काय नाही काम आपल्या मागं. हे बघा, तरी आपण स्प्लिट करून घेऊयात. आणि मित्रांनो इथून पुढे तुम्ही व्हिडिओ सगळ्यांनी संपूर्ण वॉच करा, कारण आपण व्हिडिओमध्ये थोडंफार इफेक्ट जे आहे ती आपण इकडे इफेक्ट केलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांनी संपूर्ण वॉच करायचा आहे. कोणी कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे. ओके. आणि विशेष म्हणजे काय करायचं आहे, मी इथं सिंगल फोटो घेतलेला आहे. तुम्ही यामध्ये मल्टिपल फोटो यूज करा, म्हणजे वेगवेगळे फोटो यूज करा, जेणेकरून जे आपले फोटो आहे व्हिडिओ आहे तर ते एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतात. ओके. आता तुम्ही फोटो चेंज कसा करू शकता, त्याच प्रकारे फोटोवरती क्लिक करून खाली स्क्रॉल करायचं, तिथे ऑप्शन रिप्लेसचं यावरती क्लिक करून फोटोवरती क्लिक करून फोटो ॲड करायचा, फोटोला बरोबर रेशो ॲडजस्ट करून घ्यायचा, झाला आपला फोटो चेंज. ओके. आता काय करायचं मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही इफेक्ट वगैरे कसे ॲड करायचे, कुठे ॲड करायचं तुम्हाला सगळं सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांनी संपूर्ण वॉच करायचं आहे. इफेक्ट, ट्रान्झॅक्शन आणि ॲनिमेशन्स तिन्ही पण आपले ॲड करायचे आहेत. ओके. तर आपण डायरेक्ट मेन व्हिडिओवरती भेटूयात. आपण आपल्या मेन व्हिडिओवरती आलेलो आहोत. काय करायचं, 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, खाली ते एक ॲनिमेशनचं ऑप्शन आहे, ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, इनवरती यायचं. इनवरती आल्याच्यानंतर तुम्हाला एक ट्रेंडिंगवरतीच ॲडजस्ट वॉल्यूम नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. सिम्पल या ठिकाणी हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे. ओके. 2 नंबरचे फोटो कसे यायचं आहे गाईज, ॲनिमेशन्सवरती क्लिक करून कॉम्बोवरती यायचं आहे. एक ट्रेंडिंगवरती तुम्हाला डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल, डिस्टोर्ट राईट. सिम्पल या ठिकाणी हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे. याच्या समोरचे फोटो कसे यायचे, परत ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती यायचं. याला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. याच्या समोरचे फोटो कसे यायचे, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक बाउन्स 1 नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल, बाउन्स 1. सिम्पल या ठिकाणी हा बाउन्स 1 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, राईटवरती क्लिक करून द्यायचं, वरी इथे साईडला राईटवरती क्लिक केलं, त्याच्या समोरचे फोटो कसे यायचे, परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, परत कॉम्बोवरती यायचं. एक स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल, स्लिप अँड स्लाईड 1. सिम्पल या ठिकाणी हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे. ओके. याच्या समोरचे फोटो कसे यायचे, ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती यायचं. एक स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करायचं आहे. ओके. 1 आणि 2. याच्या समोरचे फोटो कसे यायचे, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती येऊन झूम 1 नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल, झूम 1. सिम्पल या ठिकाणी ॲनिमेशन ॲड करायचं आहे. समोरचे फोटो कसे यायचे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, परत कॉम्बोवरती येऊन झूम 2 नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल या ठिकाणी झूम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे, परत समोरचे फोटो कसे यायचा मित्रांनो, आपल्याला ॲनिमेशन्सवरती यायचं आहे. कॉम्बोवरती येऊन वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल ट्रेंडिंगवरती. सिम्पल वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. राईटवरती क्लिक करून परत समोरचे फोटो कसे यायचे, परत ॲनिमेशनवरती यायचे, परत कॉम्बोवरती यायचे. एक राईट झूम नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल, राईट झूम. सिम्पल या ठिकाणी राईट झूम नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. परत राईटवरती क्लिक करून समोरचे फोटो कसे यायचे, परत ॲनिमेशन्सवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे, लेफ्ट झूम. राईटवरती क्लिक करा, समोरचे फोटो कसे या, ॲनिमेशनवरती या. एक इनवरतीच थांबायचं तुम्हाला, इनवरती ट्रेंडिंगवरती अनफोल्ड नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल, अनफोल्ड. सिम्पल या ठिकाणी ॲनिमेशन ॲड करायचं. याची लेंथ जी आहे ती 1 सेकंड ठेवून घ्यायची. ओके. पूर्ण 1 सेकंड ठेवायची आहे अनफोल्डची. राईटवरती क्लिक करा, समोरचे फोटो कसे यायचे, एक ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, इनवरतीच थांबायचं. एक फ्रेम कॉर्नर नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल, फ्रेम कॉर्नर. या ठिकाणी हा फ्रेम कॉर्नर नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. राईटवरती क्लिक करून द्या, एकदम एंडिंगचे फोटो कसे यायचे, ॲनिमेशनवरती यायचे मित्रांनो. इनवरतीच तुम्हाला एक क्लब ओपन नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल, क्यूब ओपन, क्लबमधलं क्यूब ओपन नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून राईटवरती क्लिक करून घ्यायचं. लेंथ फुल द्यायची आहे. स्टार्टिंग पॉईंट पशी आहे मित्रांनो, स्टार्टिंग पॉईंट पशी काही नाही आहे. 2 सेकंदाच्या फोटो पशी यायचं. 2 सेकंदाच्या फोटो पशी आल्याच्यानंतर ना इथे एक तुम्हाला बॉडी इफेक्ट ॲड करायचं आहे. त्यासाठी बॉडी इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. एक बटरफ्लाय ड्रीम नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल, बटरफ्लाय ड्रीम. सिम्पल या ठिकाणी बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा आहे. इफेक्टची लेंथ त्या पूर्ण फोटोवरती ठेवायची आहे. ओके. समोरच्या म्हणजे 6 सेकंद बशी यायचे. 6 सेकंद बशी आल्याच्यानंतर ना एक आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती यायचे, व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर ट्रेंडिंगवरती यायचं. शेक नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल, शेक. सिम्पल या ठिकाणी शेक नावाचं इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची जी लेंथ आहे ते एकदम समोरच्या म्हणजे 11.5 सेकंदापाशी ठेवून घ्या. ओके. म्हणजे 11 आणि 12च्या सेंटरला या डॉटपाशी इथपर्यंत तुम्हाला स्क्रीनवरती बघायला भेटेल. इथपर्यंतची लेंथ ठेवायची आहे. परत काय करायचं आहे, ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड आणि इंटेन्सिटी 16 येऊन घ्यायची आहे, 16. ओके. परत 6 सेकंदापाशी यायचं आहे मित्रांनो. एक आपल्याला यायचं बॉडी इफेक्टवरती क्लोनवरती यायचं आहे. क्लोनवरती आल्याच्यानंतर फ्रॅगमेंट क्लोन नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल, फ्रॅगमेंट क्लोन. सिम्पल या ठिकाणी ॲनिमेशन ॲड करायचं आहे. या ॲनिमेशनची लेंथ त्या फोटोवरती ठेवायची, इफेक्ट आहे. या बॉडी इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवायची. समोरचे फोटो कशी यायचा मित्रांनो,
परत बॉडी इफेक्टवरती यायचं, क्लोनवरती यायचं, ग्लोईंग डबल्स नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल, ग्लोईंग डबल्स. सिंपल या ठिकाणी हा इफेक्ट ॲड करायचा, इफेक्टची जी लेंथ आहे या फोटोपुरती ठेवायची आहे. याच्या समोरचे फोटो कशी यायचं आहे, एक बॉडी इफेक्टवरती यायचं, ग्लोईंग लाईन्सवरती यायचं, टोटेम फ्लेम्स नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल, टोटेम फ्लेम. सिंपल या ठिकाणी हा इफेक्ट ॲड करायचा, इफेक्टची लेंथ त्या फोटोपुरती ठेवायची आहे. याच्या समोरचे फोटो कसे यायचे, परत यायचं आपल्याला बॉडी इफेक्टवरती, ग्लोईंग लाईन्सवरती येऊन बटरफ्लाय विंग्स नावाचं इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल, बटरफ्लाय विंग्स. सिंपल या ठिकाणी बटरफ्लाय विंग्स नावाचे इफेक्ट ॲड करायचे, इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवायची आहे. समोर कुठल्या प्रकारचे इफेक्ट नाही, स्टार्टिंगला कुठल्या प्रकारचे इफेक्ट नाही. जर करायचे असेल तुम्ही ॲड करून घ्या. आता विषय राहिला एक ओव्हरलेचा. ओव्हरलेमध्ये आपण हा PNG दिला आहे, PNG तुम्ही कुठे ॲडजस्ट करून घ्या, इथं घ्या किंवा अशा प्रकारे एक तिरकस ठेवून याला काय करा, अशा प्रकारे वरती ॲड करून घ्या. ओके, दाखवतो मी, अशा प्रकारे इथं ॲड करून घ्या. सिंपल एवढं काम करायचं आहे. हा ॲनिमेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. एवढं छोटंसं काम करायचं आहे. एक स्टार्टिंग पॉईंट पशी या मित्रांनो, परत फिल्टर्सवरती या मित्रांनो, फिल्टर्सवरती आल्यानंतर सिंपल एक तुम्हाला 4K नावाचं फिल्टर ॲड करायचं. फिल्टरची लेंथ आहे ती 80% ठेवायची आहे. आणि ओके, मेन लाईनला एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची, तिन्ही फिल्टरची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवून घ्यायची आहे. एक ग्लो आणि क्लिअर 2 नावाचं इफेक्ट फिल्टर आहे, हा फिल्टर ॲड करायचं. फिल्टरची लेंथ तुम्हाला सांगतो, ग्लोची जी आहे ती एक 28% ठेवली आहे आणि क्लिअर 2ची जी आहे ती क्लिअर 2ची आपण एक 36 आणि 39% ठेवून घेतली आहे, 40च्या आतच ठेवले. अशा प्रकारे ठेवून घ्या. तुम्ही आणखीन कोणतं ॲनिमेशन फिल्टर ॲड करायचं तर फिल्टर ॲड करून घ्या. ओके, तर मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवायचे. व्हिडिओ आत्तापर्यंत लाईक केली असेल, व्हिडिओ एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा झाला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कोणी विसरायचं नाही मित्रांनो, कारण आपण अशा प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंटमध्ये नक्की कळवा. ओके, तर भेटूया लवकरच. तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओला लाईक, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय, टेक केअर.